नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहे अंजनढव या गावामध्ये शूटिंग आणि आमचे कलाकार बसलेले आहेत आणि आपण जी शूटिंग घेत आहे एडपटची त्यासाठी आम्ही सकाळी 8:30 वाजता अंजनढव या गावी आलेलो आहे. आणि हे पाहता हे आपले जुने कलाकार तात्या आणि गजाभाऊ आणि हे आपले नवीन कलाकार आहेत. त्यांची ओळख ते स्वतः करून देतील. मी अनुराधा सरतापे, अनुराधा पानसिंग सरतापे, अंजनढवचे. बरं, तुम्ही काय करता? काय तुम्ही काम काय करता? शेती. शेती. बरं, अभिनय कसा आवडतो तुम्हाला? कधीपासून आवडतो? लहानपणापासून. बरं बरं. आता आणि ह्यांची ओळख ते स्वतः सांगतील. नमस्कार, मी अनिता आडागळे आहे, अंजनढवची राहणारी, गायक आहे, गाणं म्हणते देवीची. अरे वा 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 वा. आम्ही अंजनढव मध्ये धर्मादेवीचं स्थान आहे आमच्या, हा. तर त्याच्यावर पण आम्ही गाणी गातो. मग देवीचं गाणं म्हणा ना आई. एक म्हणा गाणं तुम्ही, एक म्हणा. माये डोंगराची तुझी राणी माने, माये डोंगराची तुझी राणी माने, माझी धर्मबाई अंजनढवची राणी, माझी तुकुबाई अंजनढवची राणी, बाई राणी, माझी धर्मादेवी अंजनढवची राणी. ही अशी गाणी म्हणतो आम्ही देवीवर. मावशी, तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि आमची शूटिंग चालू असते आणि आतापर्यंत मी दिग्दर्शक ह्या नात्याने तुमचा अभिनय दोघींचा बघितला. तुमच्या दोघीचा अभिनय खूप सुंदर आहे. आम्ही सगळे कलाकार जास्त दिवस काम केलेलं असतं, कारण मी स्वतः 4 वर्ष झालं शूटिंग मध्ये काम करतो. पण तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान काम करता आणि भविष्यामध्ये तुमचं काम उज्ज्वल झालं तर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रातून खरंच कुठं कामं मिळतील. कारण कसं असतं, आज आपली जी एडपट वेब सिरीज जी आहे ती 4 वेब सिरीज चालू आहेत महाराष्ट्रात 100 भाग करणाऱ्या, तर 4 मध्ये आपली एडपट वेब सिरीज मोडते. त्यामुळे प्लॅटफॉर्म खूप सुंदर आहे. तुम्ही असंच छान पद्धतीने काम करा, महाराष्ट्राचं मनोरंजन करा. आम्ही तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने काम काढून घेऊ, ह्यात कुठली शंका नाही. आणि ह्या गजाभाऊ यांना सुद्धा माहिती, हे जर कुठं बाहेर गेले तर आता त्यांना पहिले जे गायक होते त्याच्यापेक्षा कलाकार म्हणून इतकं ओळखतात ना, कुठे गेलं तरी स्वतः अनुभव सांगते. तुमचा अनुभव कुठं आला, त्यांना कुठं ओळखलं, तात्या त्यांचा अनुभव सांगते पुण्यामध्ये काय झालं ते. कारण कसं आहे माहित आहे का, माझ्या रसिक माईबापांना प्रथमतः माझा नमस्कार. मला पूर्वीपासूनच गाण्याचा छंद आहे. एक कलाकार आहे नात्याने मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या स्टेजवर गीतं गातो. हे मी पहिल्या माझ्या ओळखीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही रस्त्याने जाता येता गाण्याचा तर विषय झालाच, पण याडपाटमध्ये गेल्यापासून तर मला एवढे चाहते मला ओळखायला लागलेत. आता मला सगळे बापू मोरे म्हणतात, पण याडपाटमध्ये गेल्यानंतर सगळे काय गाजाभाऊ, काय गाजाभाऊ वगैरे सगळे मला ओळखायला लागलेत. आणि गजान गावाची करतो. हा, मी म्हणलो होतो माझं नाव गजा आणि मी करतोय साऱ्या गावाची मजा. आणि याच्यामुळे मला माझे मित्र दोस्त ओळखीचे वगैरे सगळे पाहुणे नातेवाईक सगळे मला ओळखायला लागले. आणि तात्या बी काहीतरी 5-6 दिवसापूर्वी पुण्याला गेलते. नमस्कार. आपण ते ओळखलंच असेल, तात्या आपला लाडका. एक 8-10 दिवसापूर्वी मी पुण्यात गेलतो आणि मला कुठेतरी बघितलं आपल्याला, पण मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला प्रथमतच बघितलं. हो म्हणलं तुम्ही कुठं काय काम वगैरे करता का? म्हणलं कशात हो? नाही म्हणलं ते आमच्या एक गावामध्ये एडपाट नावाची वेब सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये करतो. हा 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 तात्या तात्या त्यांनी होऊनच म्हणला. आणि जीवरलाही तसंच झालं. काका तुम्ही कुठं काम करता? बघा ह्या एडपाटनी हे का खेडेगावात राहणाऱ्या तात्याला पूर्ण 10-15 गाव तर मला अशीच म्हणाली. आणि काही लोक हौसनी आम्ही आजपासून तुम्हाला तात्याच म्हणणार. बरं ठीक आहे म्हणा म्हणा म्हणा. आता मी उद्या करणार, आता मी उद्या करणार. आता तुम्ही काय मला माहिती आहे तात्या की होय काय नाही झालंय काहीतरी सांग की अगं त्याला सोगून मला सोगून काय स्पष्ट द्या कळून देते आम्हाला. तुम्ही लगेच मला ह्या काहीतरी एखादा शब्द टाका जबरदस्ती. ह्यांनी सगळं वाटलं केलं आमचं कर्माला जाऊन. आता काय वाटलं केलंय तेव्हा मी तिकडे त्या 2 तर ती आणि तुम्हाला काय म्हणा काय
ऍक्शन. झालंय काय नेमकं कशाचं आता तुमचं चाललंय की ते हे येड्याच्या खाणी आहे ह्याची त्याच्यामध्ये पडते लगेच. काय पडू द्या पण ह्यांचं लग्न तर आहे ना बघायला ना असं कसं हो? मी दुसऱ्याच्या घरी गेलेली आहे येड्याच्या खाणीला काय ते होतं असलं ते बाय बाय बाय. हे नका म्हणू. बरं येडी आवला असं काय? त्यातलं काय बी म्हणा. काय म्हण हे आहे ना येडी आवलात नाही परत कमी म्हणून तुम्ही एकच महिना आवडला नसेल थांबता. तुम्ही गप पहिला साडी तुळी घेतली नाही. नाही नाही बैल वाऱ्यावर झालंय डबल डबल चेष्टा करतो. तात्या हा. तुम्ही माझं ऐका हा तिथं कसं मिळेल तू 7 बार बुंडक्या बसून जमीन घेईन म्हणायचं तुला सुट्टी नाही आता. तो आता नागिनीला हे केलंय का डवाकलंय म्हणायचं आता तुला सुट्टी. चप्पा पाय ठेवला नाव तर कमी असू दे उतार्यात. मी ते कागद कवा काढायचं ना आता काढायचं तुम्ही निघायचं. हा बरं बरं कागद नाही जवळ. नाही नाही नका का नका दिलाय कागद किंवा कागद तुला तेवढं कागद जपून ठेव बरं का मी तुला घेतो म्हणून. नाही नाही, उद्या तसं काय नव्हतं. कागद मी ठेवून का दिला तुला? नाही नको, नको, नको. ते काय कागद असतो. हा. तुमचं ती तिथे मुंडी बसूनच जमीन घेऊन गेला. तुम्ही सांगू नाही तर नाही सांगू म्हणायचं. त्यांनी नाही भडकावलं मला कळतंय बरं. मला तुम्ही काय करा माहितीये का आता कळलं ताते गेलं त्या जागेवर बसा म्हणजे क्लू चांगलं येतं. थांबा थांबा लगेच नाही. ऍक्शन. अजून बोलत करा. ऍक्शन. माझा बाबा